महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार, बातमीपत्रात सर्वांचं स्वागत। पाहूया कामारी येथील विशेष ग्राउंड रिपोर्ट। समाज बांधवांच्या स्मशानभूमीचा हक्काचा लढा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। हिमायतनगर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला मौजे कामारी हे गाव, या गावामध्ये सर्व समाज गुण्या गोविंदाने नांदतो। सर्व समाज बांधव या ठिकाणी एकोप्याने राहतात, परंतु या गावामधील बौद्ध आणि मातंग या समाजाला अद्यापही हक्काची स्मशानभूमी नाही, हे या ठिकाणचं दुर्दैव। सगळ्या गोष्टीत संघर्ष करावा लागत असताना मरणानंतरही स्वतःच्या हक्काची स्मशानभूमी नसावी आणि अंत्यसंस्कारासाठी सुद्धा खासगी व्यक्तीची विनवणी किती दिवस करायची, हा कित्ता किती दिवस गिरवायचा, हा प्रश्न कामारी येथील बौद्ध आणि मातंग समाजातील समाज बांधवांना पडलेला आहे। समाज बांधवांनी हिमायतनगर येथील तहसील प्रशासनाचे अनेक वेळा उंबरठे झिजवले, परंतु तहसीलदारांना निवेदन दिल्याच्या नंतरही हक्काची स्मशानभूमी अजूनही त्यांना मिळाली नाही। मागील अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या ज्या स्मशानभूमीमध्ये नियमित अंत्यसंस्कार केले जायचे, ती जागा आता त्या ठिकाणी नाही। ती जागा गेली कुठे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी आपापल्या नातलगांची अंत्यसंस्कार आपल्या शेतात करायची, परंतु ज्या समाज बांधवांकडे शेती नाही त्यांनी करायचं काय, कुठे करायचा अंत्यसंस्कार, कधी मिळणार त्यांना हक्काची स्मशानभूमी, हा प्रश्न पडतो। या तक्रारीच्या माध्यमातून अनेक वेळा कित्ते गिरवल्यानंतरही प्रशासनाला अद्यापही जाग येत नाही। अनेक वेळा या समाज बांधवांनी विनंती केली, विनवण्या केल्या, परंतु त्यांना त्यांच्या हक्काची स्मशानभूमी अद्यापही मिळाली नाही। आता या ग्रामस्थांनी निर्धार केला आहे, येणाऱ्या प्रजासत्ताक दिनापर्यंत जर आम्हाला स्मशानभूमी जर उपलब्ध नाही झाली तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत। लोकप्रतिनिधी येतील, बदलतील, परंतु हक्काची स्मशानभूमी या समाज बांधवांना मिळणार का, हा या ठिकाणी पडणारा प्रश्न आहे। ग्राउंड रिपोर्ट विजय वाठोरेसह मी रमेश पंडित, हिमायतनगर। नमस्कार, महाराष्ट्र पर्व मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज तहसीलला इथं कामारी येथील बरेचसे नागरिक आलेले आहेत। त्यांच्या स्मशानभूमीमध्ये बौद्ध आणि मातंग समाजाच्या जे स्मशानभूमीचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष जाणून घेऊया की त्यांना काय समस्या आहे ते। काय सांगाल आपल्या? आमच्या गावामध्ये स्मशानभूमी आमच्या आजोबापासून 100 वर्षापासून आहे समजा। तर आज ते माणसं आम्हाला असं रोखायलेत की बाबा तुमची जागाच नाही, तुम्हाला आम्ही स्मशान म्हणजे तुम्हाला पुरू देत नाही आणि दफन म्हणजे ससरा नाही लावू देत नाही। तर त्याच्यामुळे आम्ही 6 महिन्याखाली एकदा मॅडमला अर्ज दिला होता, आजही अर्ज दिला। आमच्याकडे 7/12 आहे, पण त्याने 7/12ला त्याची नोंद आज कशी काय उडाली ही विचारण्यासाठी मॅडमकडे आम्ही गेलो। मला एक सांगा, तुम्ही जे म्हणता की आम्ही पूर्वजांपासून आम्ही तिथं म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही प्रथम तहसीलदार यांच्याकडे तुम्ही तक्रार केली, त्या तक्रारीमध्ये तुम्ही त्यांना काय म्हणलं होतं, त्यांनी तुम्हाला काय आश्वासित केलं होतं? तहसीलदार आम्हाला तुम्हाला 1 महिन्यामध्ये देऊन टाकू म्हणून सांगितलं होतं मॅडम आजपर्यंत विलक्षणची गडबड लागली, आचारसंहितेची गडबड लागली, या कारणामुळे स्थगित राहिलं होतं। पण आज जी सुरुवात आज केल्या मॅडम, आज तात्काळ आज किंवा मंगळवारपर्यंत तुम्हाला देऊन टाकतो म्हणून सांगितलं त्यांनी। 7/12 नसेल तरी लावून देतो म्हणले। याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला त्या संदर्भामध्ये स्मशानभूमीबद्दल काही समस्या आहे का? दुसरी समस्या तर काही नाही, हेच समस्या आमची। ज्या व्यक्तीने तुमच्या ज्या स्मशानभूमीवर अतिक्रमण केलं त्यांचं मत काय आहे? ते म्हणतात तुमच्या 7/12लाच नोंद नाही त्याची। आम्ही जे तुम्हाला पुरू दिलं किंवा जे सरण लावू दिले किंवा जे करू दिलं तुम्हाला असे, पण आता ह्या नंतर आम्ही तुम्हाला करू देणार नाही असे सांगा म्हणाले ते। त्याच्यामुळे आम्हाला आता काही म्हणजे प्रश्नच पडला की कुठं करायचं यानंतर आम्ही। सरपंच साहेब, तुम्ही कामारीचे सरपंच आहात, तुम्ही काय सांगाल या संदर्भामध्ये? विषय याच्या अगोदर आम्ही तहसीलदार मॅडमशी विनंती केली होती की मॅडम ह्या प्रकरणावर सविस्तर तुम्ही हे घ्या, ऍक्शन घ्या, आणि आम्ही त्यांना विनंती करून त्यांनी पंचनामा सुद्धा पुरी साहेबांना यापूर्वी करायला लावला होता। परंतु मधल्या काळामध्ये काय झालं
जनसुविधेअंतर्गत काही 10 लाख रुपये आमच्या स्मशानभूमीसाठी मंजूर झाले, परंतु त्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यामुळं हे काम पूर्णत्वास गेलं नाही. मग आता हे याच्यानंतर आता पुन्हा आचारसंहिता जिल्हा परिषदची लागेल किंवा काही लागेल आचारसंहिता, तर याच्यामध्ये आमच्या समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सर्व समाज बांधव आज या ठिकाणी मॅडमला निवेदन केलं की बा या प्रकरणाचं शहानिशा करून तुम्ही उलगडा केले पाहिजे आणि जी आमच्या स्मशानभूमीचा जे मुद्दा आहे आणि आमची जी हक्काची स्मशानभूमीची जागा जी आहे महाराष्ट्र शासनाच्या सातबारावर नोंद असलेली, तेवढी जागा आम्हाला जिथं कुठं असेल आमची ती हुडकून देण्याचं काम करावं. हुडकून देणं म्हणजे आमची स्मशानभूमी त्या ठिकाणी आहे असं आम्ही मान्य करू. आताच काकांनी सांगितलं की बा आमची पूर्वी त्या स्मशानभूमीला नोंद होती, परंतु आता आमची नोंद नाही. मग ही नोंद नेमकी कुणामुळे गहाण महाराष्ट्र झाली? शासन त्या सर्व पूर्तता करून ती जागा आमची आम्हाला शोधून द्यावी. आम्हाला बाकीच्या भानगडीमध्ये पडायचं नाहीये. आम्हाला फक्त आमच्या हक्काची स्मशानभूमी कुठे आहे हे शासनाचं काम आहे. हे आमचं आम्ही इथं आहे तिथं आहे आम्ही म्हणणार नाही. शासनाचं काम आहे, ते शासनानं शोधून दिली पाहिजे आम्हाला. अन्यथा आम्ही 26 तारखेला आमरण उपोषणासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी बसणार आहोत. आता जे पूर्वजांची जी जमीन होती आमची सातबाऱ्याला नाव होती, परंतु ती गहाळ आता काही अधिकाऱ्यांच्या चुकीनं म्हणा किंवा कोणी त्याच्यामध्ये गहाळ झालेली आहे. ती गहाळ शासनाने आमची झालेली जमीन शोधून द्यावी आणि आमच्या जे पाहुण्यांमधील किंवा आमच्या परिवारामधील जो कोणी मयत होती त्यांना सन्मानाने शेवटची अंत्ययात्रा म्हणून अंतिम इच्छा त्यांचे जे अंत्यसंस्कार करण्याची संधी आम्हाला प्रशासनाने संधी द्यावी आणि आम्हाला जे प्रत्येक मेलेल्या मृत्यू झालेल्या माणसाला जे सन्मानजनक अंत्यविधी व्हायला पाहिजे ज्या ठिकाणी, ती आम्हाला जागा हक्काची जागा आमची मिळावी अशी कामार येथील नागरिकांची व्यथा आज तहसीलदार मॅडम पाशी त्यांनी मांडलेली आहे. आणि तहसीलदार मॅडमनी जर त्यांची या 4-5 दिवसामध्ये समस्या जर मान्य नाही केली तर ते इथं आमरण उपोषणाला बसणं असा त्यांनी इशारा दिलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्र पर्व न्यूज साठी जाऊ गाडीवर सोबत कॅमेरामॅन विजय वाठोरे, नांदेड.